जय शिवराय. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी 4 महिन्याच्या कालावधीमध्ये घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेली काही वर्ष नगरसेवक बनण्याचं जे तुम्ही स्वप्न बघत होतात त्या तमाम मंडळींचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही गेले काही वर्षे तयारी करत आहात आणि त्यामुळे आता निर्णायक वेळ आलेली आहे. नियमानुसार पावसाळ्यामध्ये निवडणुका घेता येत नाहीत, याचाच अर्थ दिवाळीच्या आधी त्या कधीही घेतल्या जातील आणि म्हणूनच आजपासूनच तयारीला लागा. नाहीतर ना वेळ आहे म्हणून तुम्ही बसून राहाल, मग दहीहंडी, गणपती उत्सव आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या देवीच्या उत्सवामध्ये तुम्ही अडकून जाल आणि प्रत्यक्षात नामनिर्देशन पत्र भरायची वेळ येईल त्यावेळेला धावपळ करत बसाल. म्हणूनच आजच फाईल तयार करायला घ्या. एक जरी पेपर किंवा दस्तावेज आयत्या वेळी तुमच्याकडे नसेल तर लक्षात ठेवा तुमचा अर्ज बाद होईल आणि त्या विरोधामध्ये माननीय न्यायालयातही तुम्हाला कोणतीही मदत मिळणार नाही. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जो निर्णय देतात तो अंतिम असतो. तुमची बऱ्याच वर्षाची तयारी एका क्षुल्लक कारणाने पणाला लावू नका. आजच्या भागामध्ये निवडणुकीच्या उमेदवारी नामनिर्देशन पत्रासोबत काय काय प्राथमिक कागदपत्रे लागतील याची माहिती करून घेऊया. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फॉर्मेटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे. तुमच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने बहर आणण्याचा मार्ग हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधून जातो. तुमचा वैयक्तिक जनसंपर्क, तुम्ही जनतेला देत असलेला वेळ, लोकांची केलेली कामं या सगळ्याची पावती तुम्हाला या निवडणुकीमध्ये मिळेल. ही लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक नाही, त्यामुळेच देश पातळीवरचे विषय किंवा राज्यापुढील समस्या यांच्याही पुढे जाणारी ही निवडणूक आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात म्हणून युतीच्या मागे उभे असलेल्या खंबीर भगिनींनाही माहिती असतं की रोजच्या आयुष्यामध्ये कोण व्यक्ती आहे जो वेळेला आपल्याला उपयोगी पडेल. मुलांच्या शाळेच्या प्रवेशापासून ते नळाला येणारं पाणी, आरोग्य सेवा यासारख्या स्थानिक समस्यांसाठी आमदार खासदार नको असतो. त्यासाठी आपल्या हक्काचा माणूस त्यांना लागतो आणि म्हणूनच पक्षाच्या पुढे जाऊन माणुसकी जपणारा आणि आपला वाटणारा तो किंवा ती सहजपणे निवडून येतो. 4 नगरसेवकांचं पॅनल झाल्यावरती राजकीय पक्षांचं महत्व नक्कीच वाढलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, तिकीट वाटप हे सुद्धा विभागामध्ये काम करणाऱ्या, संपर्क असणाऱ्यालाच दिलं जातं. लायकी नसणाऱ्याला पक्षही उभं करत नाही. त्यामुळेच वैयक्तिक चारित्र्य स्वच्छ असणं ही सर्वात प्राथमिक गोष्ट आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 50% आरक्षण आहे, त्यामुळे मिळणाऱ्या संधीचा जरूर वापर करा. निवडणूक लढण्याचा तुमचा निर्धार असेल तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी तुमच्याकडे हे दस्तावेज हवेच. एक सगळ्यात आधी लागणारी गोष्ट म्हणजे तुमचं पॅन आणि आधार कार्ड. त्याच्या प्रती तुम्हाला लागतीलच, पण त्याबरोबरीने तुमचा शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला किंवा पदवी प्रमाणपत्र जवळ ठेवा. 2 निवासी पत्ता आणि त्याचा पुरावा, म्हणजे याच्यामध्ये लाईट बिल, पासपोर्ट, आधार कार्ड आणि बरीच कागदपत्र आहे, यापैकी कोणतंही एक चालेल. 3 तुमची जेवढी घरं आहेत त्या सगळ्यांचा मालमत्ता आणि पाणी कर हा भरलेलाच असायला हवा, त्याच्या पावतीची प्रत जवळ ठेवा. 4 सगळी सरकारी देयक पूर्णपणे भरून ठेवा, म्हणजे इन्कम टॅक्स, जीएसटी वगैरे जे काही असेल ते. 5 तुमची ज्या बँकांमध्ये खाती आहेत त्याची एक यादी बनवा, सगळी पासबुक भरून घ्या. बँकेला एक पत्र लिहून आता जो महिना संपलेला आहे त्या महिन्यापर्यंतचं सगळ्या खात्याचं स्टेटमेंट मागवून घ्या. जेव्हा नामनिर्देशन भरायचं असेल तेव्हा मग तेवढ्याच कालावधीचं स्टेटमेंट लावलं की आपलं काम होऊन जाईल. ही कागदपत्रे फॉर्म भरताना द्यायची नसतात, पण तुमच्या मालमत्तेचं विवरण भरताना अचूक माहितीसाठी ही सगळी उपयोगी पडणार आहेत. बँक स्टेटमेंट नसताना खोटी माहिती दिली तर तुम्ही जरी निवडून आलेला असाल तरी तुमचं नगरसेवक पद हे धोक्यामध्ये येऊ शकेल. 6 तुमच्यावरती जर कोणता गुन्हा दाखल असेल आणि कोर्ट केस सुरू असेल तर केस नंबर, कोर्टाचं नाव याचा तपशील वकिलांकडून लिहून घ्या.
त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला पत्र लिहून तुमच्यावरती दाखल केसचा तपशील मागा. पोलिसांना हे देणं बंधनकारक आहे. ही सगळी इत्थंभूत माहिती तुम्हाला एफिडेव्हिट मध्ये द्यावीच लागते. हे एफिडेव्हिट सगळ्यांना बघण्यासाठी उपलब्ध असतं आणि म्हणूनच तुम्ही देत असलेली माहिती बिनचूकच आहे याची खात्री करून घ्या. चुकीच्या माहितीमुळे तुमचा निवडणूक अर्ज तर कायम राहील, पण भविष्यामध्ये नगरसेवक पद रद्द होऊ शकेल हे लक्षात ठेवा. 7. तुम्हाला जर 2 किंवा जास्त वर्षाची शिक्षा झालेली असेल तर निवडणूक लढता येणार नाही. पण तुम्ही जर त्या विरोधामध्ये वरच्या न्यायालयामध्ये अपील केलेलं असेल तर खालच्या न्यायालयाच्या निर्णयावरती स्थगिती मिळालेली असते आणि मग तुम्ही ती निवडणूक लढवू शकतात. मात्र हे करताना सगळी जी कागदपत्र आहेत ती बरोबर ठेवा. आवश्यकता लागली तर मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यालाही ती दाखवा. मात्र तुमच्या संपूर्ण केसचा तपशील हा तुम्हाला शपथपत्रामध्ये द्यावाच लागेल. 8. तुमच्या सीए कडून आयकर रिटर्न भरलेल्याची प्रत मागवून घ्या. 9. तुमच्याकडे जेवढी वाहने असतील त्याच्या सगळ्यावरचा दंड, पीयूसी, इन्शुरन्स वगैरे भरून ठेवा. ड्रायव्हरकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे ना हे तपासून घ्या. निवडणुकीमध्ये तुम्ही जी वाहनं वापरणार आहात ना तिथे हे सगळं लागतं. 10. तुमच्या नावाचे 2 स्टॅम्प पेपर आजच खरेदी करून ठेवा, कारण याला कोणतीही एक्सपायरी तारीख नसते. उमेदवारी अर्ज भरताना तुम्हाला जे शपथपत्र द्यावं लागतं ते स्टॅम्प पेपर वरतीच बनवावं लागतं. माझ्या माहितीप्रमाणे आता सध्या 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर लागतो. त्या व्यतिरिक्त तुमचे 4 ते 5 फोटो तयार ठेवा. शपथपत्राला 1 फोटो लागेलच, पण उमेदवार म्हणून तुम्हाला जे निवडणूक आयोगाकडनं ओळखपत्र मिळेल ना त्याच्यावरतीही फोटो लावावा लागतो. साधारणपणे 1च फोटो ठेवा आणि त्याच्या प्रती काढून घ्या. 12. जर राखीव श्रेणीतून तुम्ही अर्ज भरणार असाल तर जात प्रमाणपत्र जवळ ठेवा. तुमच्या रक्तसंबंधातील कुणीही व्यक्ती जो असेल त्यांनी जर हे प्रमाणपत्र व्हेरीफाय केलेलं असेल तर तुम्हाला ते परत करण्याची गरज नाही. मात्र या संदर्भामध्ये प्रत्यक्ष निवडणूक येईल त्यावेळेला मी अधिक विस्तृतपणे बोलेन. 13. मालमत्तेचं विवरण म्हणजे नवरा बायको दोघां जणांचंही ते द्यावं लागतं. कधीतरी दोघांपैकी एकच जण कमवता असतो तरी जोडीदाराच्या मालमत्तेचा तपशील, नावावर असलेल्या गाड्या, दागिने या सगळ्याची माहिती शपथपत्रामध्ये द्यावं लागतं. एखाद दुसरी अंगठी, घड्याळ कमी लिहिलेलं असेल तर चालतं, पण शक्यतो सगळी मालमत्ता ही बिनचूकच लिहा. निवडणुका म्हणजे लोकशाहीतील एक उत्सव असतो. आजचा नगरसेवक हा उद्याचा महापौर, आमदार, मंत्री, मुख्यमंत्रीही असतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधी नगरसेवकच होते. पण त्याचबरोबरीने अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की निवडणुकीसाठी प्रचंड मोठी आर्थिक क्षमता हवी असते. वडापाव आणि कटिंग चहावर दिवसभर राबणारे कार्यकर्ते आता नाहीत. त्यांना रात्री घसा ओला करून द्यावाच लागतो आणि त्यासाठी चिकन, मटण याची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे सामाजिक कार्याची आवड आहे म्हणून कर्ज काढून शक्यतो निवडणूक लढवण्याचा विचार करू नका. आता तुम्हाला लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे, वर गॉडफादर बसलेला आहे, तर मग काहीच हरकत नाही. या संदर्भामध्ये तुम्हाला अजून कोणती माहिती हवी असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये ती नक्की विचारा. आतापर्यंत मी जी ही माहिती सांगितलेली आहे ही तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्याचा व्यवस्थितपणे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि त्याप्रमाणे तुमची फाईल आजच बनवायला घ्या. तुम्ही जर आजपासूनच फाईल बनवायला घेतलीत ना तर याचा अर्थ तुम्ही निवडणूक लढवण्याच्या बाबतीमध्ये सिरियस आहात आणि 50% निवडणूक तुम्ही जिंकलेलीच आहेत असं खुशाल समजा. लगेचच मला कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचा रिप्लाय कळवा, म्हणजेच अशा प्रकारच्या अजून वेगवेगळ्या गोष्टींवरती तुम्हाला माहिती देणं मला सहज शक्य होईल आणि मलाही या बाबतीमध्ये प्रोत्साहन मिळत राहील. आजचा भाग हा आपण इथेच संपवतोय. हा भाग आपल्यासारखे नेतृत्व करू इच्छिणाऱ्या मित्रमंडळींकडे जरूर पाठवा. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या इन्फोमोटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा, हसत राहा. धन्यवाद.